कुहू कुठेच दिसत नाहीये. डान्सच्याच बाबतीतली काहीतरी माहिती मिळवायला हरिपूरला गेली. एक्सक्यूज मी, हॅलो. कुणीतरी आपला पाठलाग का करेल? इतके दिवस आपण सरळ मार्गाने वागतोय, पण आता वाट थोडी बदलावी लागेल. कुहूला आणि श्लोकला तिथे थांबवण्यामागे तिचा काहीतरी डाव आहे. त्या शक्तीचा जास्त नजर ठेवली पाहिजे आता, करडी नजर. श्लोक, काय रे, काय झालं? मी म्हणलं होतं ना तुला, निवेदिता मूर्खासारखी वागणार. पासवर्ड क्रॅक करून सगळी माहिती योग्य वेळी दिल्यामुळे ती भडकलेली असणार. मी म्हणलं होतं ना, तसंच केलंय तिने. मी सीईओ नसल्यामुळे कंपनीकडून मिळणाऱ्या सगळ्या स्पेशल फॅसिलिटीज त्यांनी काढून घेतल्या. शिवाय माझे क्रेडिट कार्ड ब्लॉक केले, जे माझ्या अकाउंटशी जोडले गेलेले होते. बँकेकडनं मेल आलाय तसा. आणि हे सगळं तिने नियमांच्या चौकटीत राहून केलंय. तो मी तिला काही बोलू शकत नाही. हे बघ श्लोक, इट्स ओके. आपल्याला अपेक्षा होतीच ना निवेदिता मॅम असं काहीतरी करणार आहेत हे. तू तू नको ना वाईट वाटून घेऊस. कुहू, पण अगं प्रश्न पैशांचा आहे. आपण आता अशा भलत्या ठिकाणी अडकलोय. आपल्याकडे पैसे नाही येत हातात. काय करणार मग? पण देव आहे ना, तो आहे आपल्या बरोबर. कुहू प्लीज, हे भलते विषय काढून मला भडकवणं बंद कर प्लीज. श्लोक, आधी तू भडकणं थांबव. जशी तुझी विशिष्ट मतं आहेत ना, तशी माझीही काही मतं आहेत. आपल्यात मतभेद आहेत, ते आधी आपण एक्सेप्ट करूया आणि मग शांतपणे त्यावर बोलू. ऑल राईट, आय एम सॉरी. श्लोक, मला एवढंच म्हणायचंय की पैसे नसतील पण चांगली माणसं तर भेटतायत ना आपल्याला. तो नाही का मगाशी एक मेकॅनिक भेटला, त्याने चांगला सल्ला दिला आपल्याला की इथेच थांबा, इथे चांगली हॉटेल्स आहेत. तुझ्याकडे नाही आहेत पैसे, पण माझ्याकडे तर आहेत ना. हे बघ, एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये नाही, पण बेताच्या हॉटेलमध्ये होईल आपली सोय. अगं पण श्लोक प्लीज, तू आता तुझे पैसे माझे पैसे असं करणार आहेस का? आपण इतके परके होत का एकमेकांकरता? हे बघ श्लोक, आपण इथनं परत जाऊ तेव्हा परिस्थिती असेल ना सुधारलेली. कदाचित त्या नाण्यावरची भाषा आपल्याला कळेल, ते कोडं पण उलगडलेलं असेल. हे बघ, इथून परत गेल्यानंतर सगळ्या गोष्टी होतील ना सुरळीत. आणि अण्णा गुरु म्हणालेत की नाही, ते नाणंच तुझं संरक्षण करणार आहे. मग तू कुहू प्लीज यार, एकीकडे तू मला म्हणतेस की भडकू नको आणि परत परत त्या नाण्याचा विषय काढतेस. मी कसा शांत राहू? आणि तुला म्हणून सांगतो, ते नाणं माझ्या आयुष्यात आल्यापासून संरक्षण झालेलं नाहीये. फक्त एका मागोमाग एक प्रॉब्लेम्स येत आहे. कारण तू ते सिरियसली घेत नाहीयेस म्हणून. परत नाणं, तुला मूड बिघडवायचा माझा का सुधरवायचा? श्लोक, सॉरी सॉरी, मी खरंच त्याचा विषय पुन्हा काढणार नाही. सॉरी. ठीक आहे, इट्स ओके. तुला असं पाहून मला ते ठिकाण आठवलं. अच्छा जी मैं हारी, चलो मान जा. चला. आई, काय ग? गौरी, बॅग भरून कुठे चाललीस? अगं अगं गौरी, काय 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 झालं? आई, माझं काही चुकलं असेल तर माफ करा मला. अगं काय झालं काय एकदम? आई, मी तिला घरी परत पाठवते.
भाऊजी काही तिला सांगलीला घेऊन गेले नाहीत. मी म्हटलं जा बाई एकटीच. का आई तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण खरं सांगू मला ना आता माझ्या बहिणीला खोट्या आशेवर नाही ठेवायचे. आणि मला सुद्धा या भ्रमात नाही राहायचे की हिचं लग्न भाऊजींशी होईल. अजून किती आशेवर ठेवू तिला, आणि तसंही नंतर भ्रमनिरासच होणार आहे. त्यापेक्षा आधीच तिला पाठवलेलं बरं. अगं पण का असं का बोलतेस? होय स्पष्ट दिसतंय इतकं वाईट वागून सुद्धा कुहूच या घरची सून होणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा नका आग्रह करू. शेवटी संसार जसा भाऊजींना करायचा आहे तसंच हिच्या आयुष्याचं सुद्धा मलाच बघायला हवं ना. अजून किती स्वप्न दाखवायची आपण हिला. गौरी मला माफ कर, तू जा सांगलीला. अगं पण एवढा तडकाफडकी निर्णय घ्यायला काय झालं? श्लोकला येऊ दे सांगलीहून, मी स्पष्ट बोलते त्याच्याशी. आई त्याचा काही उपयोग होणार नाहीये. का? कारण भाऊजी कुहूला घेऊन गेलेत सांगलीला. हां एक्सक्यूज मी, आम्हाला रूम्स हव्या आहेत. सर आमच्याकडे आता एकच रूम अवेलेबल आहे. हो इट्स ओके, एक रूम चालेल आम्हाला. आम्ही नवरा बायकोच आहोत. ठीक आहे सर, तुमचं नाव श्लोक विश्वास दशपुत्रे. आणि त्यांचं? ह्या कुहू श्लोक दशपुत्रे. तुझ्यासारखी मुलगी ही माझ्या श्लोकची बायको हवी असं मला मनापासून वाटतं. काय वाटतं तुला आमच्या श्लोक बद्दल? मला आवडतो श्लोक. म्हणजे आम्ही ना खूप चांगले मित्र आहोत. पण आता मला असं वाटतंय की तो माझा आयुष्यभराकरता जोडीदार पण व्हावा. काय तुला श्लोक खूप आवडतो ना, हे ऐकून मला खूप आनंद झालाय. आणि मला खात्री आहे की श्लोकला सुद्धा तू आवडत असली पाहिजेस. म्हणजे बाप आहे मी त्याचा. त्याच्या हृदयाचा ठोका कोणाकडे बघून चुकतो ते मला बरोबर कळतं. सर मला तुमची आय डी फॉर्मॅलिटी पूर्ण करावी लागेल. ओके आय डी दे. ठीक आहे. पण हो ते तिचं नाव पूर्वीच आहे, माहेरच आहे. आमचं नुकतंच लग्न झालंय. आम्ही देवदर्शनासाठी आलो होतो तर गाडी इथे बंद पडली म्हणून इकडे आलोय. ठीक आहे सर. ठीक आहे चावी थँक्यू. आय डी तुम्ही देतो. एंट्री करतो. ठीक सर. इकडे ना? हा. काय ग? तुला राग नाही ना आला? नाही. ऍक्च्युली त्याच्याकडे एकच रूम अवेलेबल होती तर. आय नो. त्याशिवाय दुसरा काही ऑप्शनच नव्हता ना. हा नाहीतर हो बरोबर आहे.
बरं चला, मी आता एकदा सगळं व्यवस्थित आहे की नाही ते चेक करतो. परत काही गडबड झाली तर तू डाफरशील बाबा माझ्यावर. हो का? हो, काय बाबा. एक रूम चालेल आम्हाला, आम्ही नवरा बायकोच आहोत. ह्या कुहू श्लोक दशपुत्रे. काय? तू तू काही म्हणालीस का आता? नाही, तूच काहीतरी म्हणालास ना. तुला ऐकू आलं? नाही. ओके, मी आवडतो. अर्धा तास झाला मी श्लोकला फोन करतेय, लागत म्हणून नाहीये. तू असेल ना बरोबर, बंद ठेवला असेल. गौरी, आधी ती बॅग ठेवून ये बरं जागेवर. काही कुठे जायचं नाही. आई, अहो पण माझ्यावर विश्वास नाहीये का? मी एकदा शब्द दिला म्हणजे दिला. बघू श्लोक कसा ऐकत नाही ते. आई, तुमच्यावर विश्वास आहे हो, पण समजा उद्या भाऊजी अडून बसले आणि तुम्हाला नंतर घ्यावं लागलं तर ही खचून जाईल ना. हिच्या जीवाशी खेळ नको, त्यापेक्षा तुम्ही उलट आहे. गौरीच्या जीवाशी होणारा खेळ थांबवण्यासाठीच मी हा निर्णय घेतलाय. साखरपुड्याचा. आणि या वेळेला मी कोणाच्याही विरोधाला जुमानणार नाहीये, श्लोकच्या सुद्धा. मोबाईल बॅटरी पूर्ण डाऊन झाली. चार्जर काय ग खूप थोडं सिरियस चेहरा करून काय चाललंय? चेन उघडतच नाहीये. इकडे आण. मी सॉरी, लागलं का? बरं, इकडे आण. थांब, आपण एक काम करूया. मी खाली रिसेप्शनला फोन करतो, त्यांच्याकडनं एक कात्री मागूया आणि चेन कापूनच टाकूया. वेडायस का तू? माझे कपडे आहेत यात. अगं कपडे असून काय? स्वप्न चालून आले बघता बघता, स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता. हो प्लीज, माझ्याशी पहिल्यासारखं वाग ना.
जुळता फॉर गॉड सेक. जुळता चांदण्यात भिजतो दिवसा आता मी तुझ्यात दिसतो का मला. किती छळतोस रे मला. मी छळतोय तुला? तू छळून आणलेस मला इकडे. आपण 2 दिवस फक्त तू आणि मी. मज्जा आहे. हो, गोष्टी खूप सोप्या असतात, त्यांना उगाच अवघड करतो आपण. कळलं ना? चरण कमल की धूल बनाया, चरण कमल की धूल बना. अंथरूण का घालताय? अहो श्लोक तर नाही इथे. अहो, बरोबर आहे, पण तो नसला तरी वास्तू त्याचा वास तर आहे ना. आधीच तुमचं नाव घ्यायला तो काही तयार नव्हता, आता तर काय कुहू आहे त्याच्या बरोबर. आता काही त्याला तुमची आठवण येत नाही अहो, आणि तुम्ही बसा इथे त्याची आठवण काढत. देवी, अहो ज्याच्यासाठी मनुष्य जन्म घेतलाय त्याची आठवण कसली काढायची आहे? तो सदैव माझ्या नजरेत आणि मनात आहेच. पण सांगू, मला आता फार छान आणि आनंदी वाटतंय. श्लोकला जरा विसावा मिळालाय. कुहू बरोबर 4 मधुर क्षण घालवतोय तो. ही इज हॅपी, आय एम हॅपी. पण स्वामी, कुहूच्या प्रेमापुढे श्लोक त्या नाण्याला विसरणार तर नाही ना? नाही, कारण इथून जाण्याआधी श्लोकला त्या नाण्याने पूर्ण भारलं होतं, पण आता तो विसरणार नाही ना? हे बरोबर उलट होणार आहे देवी. त्या दोघांचं प्रेमच त्यांना नाण्याच्या रहस्यापाशी नेऊन पोहोचवणार आहे. अर्थात वाट दिसते तितकी सरळ नाहीये. आता परत का गंभीर चेहरा केलाय? मी ठरवतेय. मी तुला एक खरं सांगू, ठरवून काही करू नको. जे मनात आहे ना, बोलून टाक. मी कपड्यांबद्दल ठरवते. हो. आय एम सॉरी. मला ओके, हे ठीक आहे. ठीक आहे, पण तू मदत कर ना. सांग ना कुठला चांगला दिसतोय. हा, खरं सांगू, तुझ्या मनाला जे पटतंय ना ते कर. ते तुला जास्ती सूट करतं. आणि असंही तूच म्हणतेस ना, तुझं मन तुला कधी धोका देत नाही. ओ अरे मी विसरलेच, तुला मन नाहीये नाही का? त्यामुळे तुला ते नाहीच दिसणार जे इतर आता दिसतंय. तुला फक्त बुद्धी आहे. अरे बरा आहेस ना? आणि तू ऐक असं म्हणालास. हो, पडलो मी थोडा. अरे तसं नाही, म्हणजे तू लॉजिक आणि बुद्धी वापरून जगतोस ना, त्यामुळे लॉजिकली बघायला गेलं तर डॉक्टर असं म्हणायला हवंस ना. आता इथे शहाण्या मुलासारखा आराम कर. अजिबात काळजी करू नकोस, विचार करू नकोस कसलाच, आणि सगळं देवावर दे सोड. ओ
बरं ठीक आहे, तुझी बुद्धी तुला आराम करायला सांगते की नाही? हा, बुद्धीला पटेल तेवढा आराम करशील प्लीज? हे जे तू बुद्धीचा वापर करतोस ना सतत, त्यामुळे होतंय हे. पुढचा काही वेळ तू अजिबात बुद्धीला ताण देणार नाहीयेस. हा फुगा आहे ना, तो फुगवायचा, त्यात सगळा राग भरायचा, टेन्शन्स भरायची आणि मग द्यायचा हवेत सोडून. तुला टेन्शन्स किती आहेत की नाही, सगळे टाक त्याच्यात. गो. बरं वाटलं. मनाबद्दल बोलला, माझ्या मनाबद्दल बोलला. काय? नाही, कुठे काय, चेंज करून येते मी, आले. ऐकलंय मी. मी चेंज करून